नमस्कार, मी भाग्यश्री. तुमचं चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेली ढोबळी मिरची. मी अंदाजाने 5 ते 7 मिरच्या घेतल्या आहे. 2-3 लोकांसाठी पुरेशा आहेत. आता आपण या मिरचीला छान धुवून घेऊया. आता मी सर्व मिरच्या छान धुवून घेतल्या आहेत. आता आपल्याला सर्व मिरच्या छानपैकी कट करून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला पद्धत सांगते. मिरचीला मध्यभागी जस्ट कट करायचं आहे, जेणेकरून त्यात आपलं सर्व सारण ॲड करता येईल. पूर्ण ओपन नाही करायचं त्याला, नाहीतर सर्व मिश्रण आपलं बाहेर पडेल. फक्त मधून एक मिरचीला कट करायचं, दॅट्स इट. आता मी सर्व मिरच्यांना छानपैकी कट करून घेतलं आहे. ही डिश तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकतात. याला तुम्ही कढीसोबत किंवा इतर कोणत्याही भाजीसोबत साईड डिश म्हणून खाऊ शकतात. आता आपण सर्व मिरच्या सेम पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत. मी सर्व मिरच्यांना एक एक करून कापून घेते. उन्हाळ्यात जास्त जेवण जात नाही, सो हा बेस्ट ऑप्शन आहे. लहान मुलंही या डिशला पोळीसोबत खाऊ शकतात. त्यांनाही खूप आवडेल. एकदा नक्की बनवा, किंवा तुम्ही त्यांना टिफिनमध्येही देऊ शकतात पोळीसोबत. तुम्ही बघू शकता, अशा सेम पद्धतीने आपल्याला मिरची कट करायची आहे. आता आपण मिरचीला लावण्यासाठी नमक आणि तेल यांचं मिश्रण तयार करून घेऊया. आता आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या सर्व मिरच्यांना आपल्याला नमक आणि तेल यांचं मिश्रण लावायचं आहे. मिरचीला तेल आणि नमक लावल्याने तिचा कडवटपणा जातो आणि तिला चवही छान येते. सो मिरची तयार करताना ही नक्की लक्षात ठेवा. आता मी सर्व मिरच्यांमध्ये नमक आणि तेल यांचं मिश्रण लावून घेणार आहे. तुम्ही चमचीनेही लावू शकता जर मिरची थोडी जास्त तिखट असेल तर, किंवा हातानेही लावू शकतात, जेणेकरून ती प्रॉपर नमक त्या मिरचीला लागेल. मिश्रण लावून साईडला ठेवायचे, जेणेकरून ते थोडं नमक त्याला छान मिक्सअप होईल मिरचीसोबत. आपल्या सर्व मिरच्या नमक आणि तेलाचं मिश्रण लावून रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे सध्या थोडं 2 मिनटं आपण साईडला ठेवूया. आता आपण एक बॅटर तयार करू. यात मी 1 वाटी बेसन आणि थोडं 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यात मी अद्रक लसूण पेस्ट, जिरा आणि हळद टाकून घेतली आहे. अर्धी चमची हळद. त्यात आपण जिरा पावडरही टाकायचं आहे जिऱ्यासोबत. हे मी जिरा पावडर ॲड केलं त्याच्यात. आता आपण याच्यात थोडंसं नमक टाकून घेऊया. त्यानंतर मी याच्यात 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूटही ॲड केलं आहे. आता मी याच्यात टाकते आहे 1/2 चमचे धने पावडर आणि थोडंसं नमक. मला थोडं कमी वाटत होतं, सो मी थोडं अजून ॲड केलं. लक्षात ठेवा, आपण मिरचीला नमक लावलं आहे, सो त्यानुसार. आता मी याच्यात टाकलं आहे 2 पळ्या तेल आणि थोडंसं हिंग टाकल्याने थोडं हलकं जातं पचायला. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व मसाले टाकल्यानंतर आपण याला एकदा एकजीव करून घेऊया. याच्यात तुम्ही थोडी चटणीही ॲड करू शकतात जर तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल. मी थोडासा मिरचीचा ठेचा याच्यात ॲड केला आहे. तर गरज नाही पडत. अगदी थोडंसंच आपण पाण्याचा वापर करणार आहोत. सो तेलात आधी याला छानपैकी मिक्स करून घ्या. तेल टाकल्यामुळे आपली मिरची छान खरपूस होते आणि चवीलाही छान लागते. सो ही टीप नक्की लक्षात ठेवा. याच्यात अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून थोडंसं छानपैकी आपलं पीठ रेडी होईल. अगदी सैलही नाही करायचं आणि अगदी कठीणही नाही मळायचं, अगदी प्रमाणात.
आता आपण सर्व मिरच्यांना हे सारण ॲड करू. आता आपल्याला आपण जो मसाला रेडी करून ठेवला होता तो मसाला या सर्व मिरच्यांमध्ये छानपैकी भरून घ्यायचा आहे. मसाला छानपैकी दाबून भरायचा, जितका मिरचीमध्ये मावेल तितका. सर्व मिरच्या मसाला भरून अगदी रेडी आहेत. खूप चविष्ट लागतात या मिरच्या, तुम्ही तोंडी लावणं म्हणून बनवू शकतात. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर एक तवा गरम करायला ठेवूया नॉनस्टिकचा. तुम्ही लोखंडी तवा घेऊ शकता, लोखंडी तव्यालाही चांगली चव येते मिरच्यांना. आता मी सर्व मिरच्या आपल्या तव्यामध्ये ठेवून घेते. आपल्या सर्व मिरच्या तव्यात ठेवून झाल्या आहेत. आपल्याला यांना छान भाजायचं आहे. जेवढ्या मिरच्या मावू शकतात आपल्या एका टायमाला तव्यावर, तेवढ्या सगळ्या मिरच्या आपण याच्यावर ठेवून घ्यायच्या आहेत. या मिरच्या अगदी झटपट बनतात आणि तितकेच स्वादिष्टही लागतात. आपल्याला या सर्व मिरच्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. यासाठी सर्व तव्यावर ठेवून द्यायच्या आहेत. आत्ता आपण याच्यावर थोडंसं तेल ॲड करूया. मी तेल ॲड केलं आहे, 2 चमचे अंदाजाने तुम्ही ॲड करू शकता, थोडंसं भाजण्यासाठी. आता या मिश्रणाला थोडंसं भाजू देऊया आपण. थोडा वेळ गॅसवर ठेवा. जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात या मिरच्या बनायला. वाफेवर शिजवायच्या आपल्याला यांना छान. आपल्याला मिरच्या चांगल्या शिजवायच्या आहे, सो याच्यासाठी आपल्याला थोडंसं 1 चमचा मी पाणी ॲड करते याच्यात, की जेणेकरून आपण जे मिश्रण भरलं आहे ते चांगलं शिजेल. बघा किती मस्त दिसत आहे आपल्या मिरच्या. आता हे मिश्रण छान शिजवून घेऊया आणि याच्यावर एक झाकण ठेवूया आपण, जेणेकरून ती वाफ बाहेर जाणार नाही आणि त्या मिरच्या छान शिजतील. आता मिरच्या एका साईडने शिजल्यावर त्यांना सर्व मिरच्यांना आपण थोडं पलटी करून घेऊया, की जेणेकरून दुसरी साईडही छानशी भाजली जाईल. आपल्या मिरच्या छान भाजल्या जात आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. तोंडाला पाणी येतच असणार नक्कीच. आहा, किती छान दिसत आहे. आता आपल्या मिरच्या दोघं साईडने छान वाफेवर भाजल्या गेल्या आहेत. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आपल्या मिरच्या रेडी आहे. सो नक्की बनवा ही साधी सरळ सोपी पद्धत आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की कसे झालं तुमच्या मिरच्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.